या पालखी सोहळ्यामध्ये फक्त ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांची दिंडीच नसते, तर या दिंडीमध्ये हजारो दिंड्या ह्या प्रवास करत असतात। पांडुरंगाचं ते 20 ते 25 सेकंदाचं दर्शन सुद्धा आयुष्यभर ती शिदोरी घेऊन जाण्यासारखी असते। वारी चुकायची नाही असं म्हणत प्रत्येक वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतो आणि पंढरीची वाट चालत असतो। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या सहभागी होतात। माहूरगड येथून आलेली दिंडी सुद्धा अशीच या दिंडीमध्ये सहभागी झाली। दिंडी आधी माहूरगड ते आळंदी असाच प्रवास करते आणि नंतर आळंदी ते पंढरपूर मार्गक्रमण करत असते। या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या माऊलींसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल, मी आता जेजुरीमध्ये आहे आणि अगदी जेजुरी गडाच्या समोरच आपण आहोत आणि हा सगळा वारी मार्ग आहे। या मार्गावरून अनेक दिंड्या वारकरी ह्या जेजुरीमध्ये येतात आणि जेजुरीचा आजचा मुक्काम आहे। माझ्यासोबत माहूरगडची दिंडी आहे, आपण त्यांच्यासोबत बोलूया। स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। तुमचं नाव सांगा आणि माहूरगडवरून कधी दिंडी निघते? मी संतोष महाराज राठोड, माहूरगड इथून माझी दिंडी 25 तारखेला प्रस्थान झालेलं आहे। माऊलीच्या आळंदीसाठी प्रस्थान झाल्याच्या नंतर माऊलीच्या पायवारी सोहळ्यामध्ये आम्ही वाटचाल करत आहे। अच्छा, माहूरवरून तुम्ही आळंदीला येता आणि आळंदीवरून पंढरपूरपर्यंत हा प्रवास असतो। कसा प्रवास करता? किती वारकरी सहभागी होतात? माझ्या दिंडीमध्ये सर्व वारकरी 150 आहेत माझ्या दिंडीमध्ये। त्याकरिता सर्व वारकरी मंडळी घेऊन मी वाटचाल करतो पंढरपूरसाठी, आळंदी ते पंढरपूर। साधारणतः किती वर्षापासून माहूरगडची ही दिंडी सुरू आहे? जे 38 वर्षापासून करतोय मी। किती बदल झालाय दिंडीमध्ये असं वाटतं तुम्हाला आतापर्यंत? वर्षानुवर्ष बद्दलच चालू आहे। आनंद आहे यावर्षी, आणखी सोहळ्यामध्ये आनंद आहे। नक्कीच। आणखीन कोण कोण याच्यामध्ये आता नवीन पिढी सहभागी होते का? मुलं सहभागी होतात का? तरुण पिढीचे पोरं पण माझ्या दिंडीमध्ये आहे आणि तरुण पोरे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवरी अशा प्रकारे लोक नाचतात। म्हातारे पायी चालतात, आजीबाई पण पायी चालतात। एवढे आनंद आहे, ते सर्व माऊली माऊली म्हणून सर्व लोक आनंदी आनंद आहे। नक्कीच। एक गाणं तुमच्याकडून मला म्हणून हवंय, पण त्याआधी आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून तुम्हा सगळ्यांना एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक हे थांबा 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 बस 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 नाव दिसू दे, नाव बाजूला काढा, हात। हां, आता एक छानपैकी गाणं होऊन जाऊ दे आमच्या प्रेक्षकांसाठी। म्हण रे आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव। दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर। 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा। तो सुख सोहळा काय वानू, तो सुख सोहळा काय वानू। 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा। विमानाची दाटी पुष्पाचा वर्षावा, विमानाची दाटी पुष्पाचा वर्षावा। स्वर्गावर अशा पद्धतीने हा वारी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय आणि आज माऊलींचा मुक्काम हा जेजुरी गावामध्ये आहे आणि अशा पद्धतीने उत्साह आणि आनंदाचं वातावरण आपण सगळेजण अनुभवतो आहोत। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी जेजुरीतून।